नमस्कार भावांनो. मौजे सुसगाववरून बकासूरचं मंदिर म्हणजे बकासूरच्या गोठ्यावरून एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. नक्की तिथे सध्या परिस्थिती काय आहे? वाद मिटलेत का? की बकासूर पोचलेला आहे का? अजूनपर्यंत कोणाला काहीच कल्पना नाही. पण मी आत्ताच कॉन्टॅक्ट केला, तिथेच कॉन्टॅक्ट केला जिथं माणसं उभी आहेत गोठ्यावर. त्यांनी मला जी परिस्थिती सांगितली ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वप्रथम बकासूरबद्दल सांगतोय. बकासूर गोठ्यावर पोहोचला की नाही तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आज गटपास झाल्यानंतर दुपारी 1:45 वाजता म्हणजे 12:45 बकासूर तिकडनं निघाला होता. तो 5 ते 6 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे होता, पण अजूनपर्यंत पोहोचला नाही. जस्ट मी कॉल केला, तिथं पोरं वाट बघतात गोठ्यावर. त्यांनी अपडेट दिली की 10 ते 15 मिनिटांमध्ये बकासूर पोहोचतोय. एवढा लेट का? कारण की तुम्हाला पुण्याची ट्रॅफिक माहिती आहे, त्यात पाऊस अजूनपर्यंत चालू आहे. पाऊस 5 वाजल्यापासून चालू झालंय, ते अजून पाऊस पडतोय. ती पोरं थांबलेली आहेत, ती सगळी टेम्पोमध्ये आहेत किंवा झाडाचा आसरा घेऊन उभी आहेत. पाऊस चालूच आहे, त्यामुळे ट्रॅफिक होती आज पुण्यामध्ये भरपूर. त्यामुळे बकासूरला उशीर झाले यायला. 10 ते 15 मिनिटात बकासूर पोहोचतोय तिथे गोठ्यावर. मग तिथली परिस्थिती काय, हा एक प्रश्नचिन्ह उभा होतोय. मगाशी मी व्हिडिओ सांगितलं होतं त्यांची मीटिंग आहे पोलीस स्टेशनला, बिल्डर मालक मामांमध्ये. तर त्याची काय अपडेट करते? अजूनपर्यंत मामा पोलीस स्टेशनला आहेत. मामासोबत बरीच पोरं गेली होती, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही गोठ्यावर जा, तर ते सर्व गोठ्यावर थांबलेले आहेत. अजून परिस्थिती जैसी ती वैसी आहे. म्हणजे जो महिला वर्ग दिसतोय, जो भांडण चालू होता, ती सर्व महिला वर्ग पण आहे तिथे. म्हणजे जेवढी माणसं होती विरोधातली, जे बकासूरचं गोठा पाडण्यासाठी आली होती, ती माणसं अजूनपर्यंत तिथे उभी आहे. म्हणजे परिस्थिती जैसी ती वैसी अजूनपर्यंत आहे. मामा पोलीस स्टेशनला आहे, तिथूनही अजून काहीही मिटलेलं नाही. पण बकासूर पोचतोय 10 ते 15 मिनिटांमध्ये, अशी अपडेट आलेली आहे. सध्या पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे आज काहीच निर्णय अजूनपर्यंत आलेला नाही. उद्या नक्कीच काही ना काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल. नक्की काय झाले, काय विषय आहे. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलं होतं, तो कंटेनर देखील आले होते. म्हणजेच ऑफिस म्हणून त्या बिल्डरचं तिथे बकासूरच्या गोठ्यावर ठेवणार होते, पण त्यांना खालीच अडवलेलं होतं पब्लिकनी. सर्व बकासूर प्रेमीन जेवढे होते तेवढे तिथे बरेच पोहोचले. त्यामुळे हे जे अडथळे होते ते बरेच थांबलेलं आहे. त्यामुळे खूप आभार मानावं तेवढं कमीच आहे बकासूर प्रेमींचं. जेव्हा मोलशेठ धुमाल किंवा मामाने आवाहन केलं, त्या आव्हानाला प्रत्युत्तर म्हणून, प्रतिसाद म्हणून बरेच बकासूर प्रेमी तिथे गेलेले आहेत. अजूनपर्यंत आहेत बरीच पब्लिक तिथे आहे. बघूया आता बकासूर पोचतोय. थोड्या वेळात आपल्याला व्हिडिओ येतील बकासूर पोचल्याचा. पण परिस्थिती आहे तशीच आहे. एवढी तर अपडेट निश्चित आहे. उद्या देखील काही ना काही होऊ शकतो, पण बघूया. तुम्हाला जर नवीन अपडेट मला मिळाली तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.